महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ प्रतिभाताई सुनील शेलार यांनी मान्य जिल्हाधिकारी सौ सातारा यांना दिले निवेदन. कॅन्सरसारख्या आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या कॉफी चहाच्या कागदी कपांवर कायमस्वरूपी बंदीचे आदेश निर्गमित करण्याबाबत तसेच देशासह राज्यात कॅन्सरसारख्या आजाराचे रुग्ण अतिप्रमाणात वाढत आहेत. या आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या कॉफी चहाच्या कागदी कपांवर कायमस्वरूपी बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावे. तसेच सातारा जिल्ह्यात कॉफी चहाच्या कागदी कपांचा वापर खाद्यपदार्थ विकणारे दुकान वर्ग अधिक प्रमाणात करत असल्याचे निदर्शनात येत आहे. ज्या अर्थी कॉफी चहाचे कागदी कप बनवताना त्यामध्ये BPA नामक केमिकलचा उपयोग केला जातो. कागदी कपात गरम चहा किंवा कॉफी ओतल्यास कपाच्या आतील सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण वितळतात आणि प्लॅस्टिकचे कण चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या पोटात जातात. त्यामुळे कॅन्सरसारखा अतिगंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कागदी कपांवर कायमची बंदी आणावी असे आदेश लागू करावेत. याबाबत सौ प्रतिभा सुनील शेलार, संस्थापिका महालक्ष्मी आधार फाउंडेशन यांच्या वतीने दिले निवेदन. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड. नमस्कार, मी प्रतिभा शेलार, महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका. तुम्ही आता बघत असाल, चहाची टपरी असो किंवा हॉटेल असो किंवा छोटे व्यावसायिक चहाचे पेय विकतात. कॉफी चहा या कपमध्ये पितात आणि या कपमध्ये जे प्लॅस्टिक असतं त्यामध्ये एक सूक्ष्म प्लॅस्टिक असतं. ते चहा, कॉफी किंवा गरम दूध, गरम कॉफी पिताना आपल्या शरीरामध्ये त्याचे कण जातात आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण कसलेही विचार न करता पूर्ण व्यापारी लोक ह्या कपमध्ये चहा विकत असतात आणि कळत न कळत प्रत्येकाच्या शरीरामध्ये यामधले जे प्लॅस्टिकचे धातू असतात, सूक्ष्म कण असतात, ते पोटात जातात आणि कॅन्सर होतात. त्यामुळे कलेक्टर साहेबांना हे लेटर दिलेलं आहे की असे कपवर बंदी आणावी आणि अन्न व औषध विभागामध्ये पण हे पत्र मी देणार आहे आणि त्यांनी पण या कपांवर बंदी आणावी आणि सगळे जे व्यापारी आहेत, छोटे पेय विकतात, कॉफी, चहा, दूध, त्यांच्या जिथे तिथे जप्त करावे. जे दुकानदार आहेत असे कप विकतात त्या कपांवर पण बंदी आणून तिथेही जप्त करावं, जेणेकरून जी नागरिक आहे सातारा जिल्ह्यातील ते धोकादायक जीवन जगणार नाही आणि कॅन्सरपासून दूर राहतील. तसेच आत्ताच कोरोनाचा एक कालावधी निघून गेलेला आहे. माणूस टेन्शनमुक्त झालेला आहे रोगांपासून. पण एक नवीन रोग हा अशा पद्धतीने स्लो पॉयझन म्हणून शरीरात जात आहे. तर यावर लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने आणि सातारा जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी सातारा जिल्ह्यात बंदी आणावी. नमस्कार, धन्यवाद.